आज मार्केटमध्ये गेले होते शॉपिंग करण्यासाठी. हॅलो, मी पल्लवी तुमचं स्वागत करते आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता इथे उठले होते, मार्केटमध्ये जायचं होतं. छोटी असो किंवा मोठी असो, मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायची म्हटली ना, आपल्या लेडीजमध्ये एक वेगळ्याच लेव्हलची एक्साइटमेंट असते. त्यामुळे आता म्हटलं चला पटकन उठावं आणि पुढची कामं एकदम झटपट, पटापट आवरून घ्यावं. तर त्याच्यासाठी इथे आता छान अशी केसं आवरून घेतली. स्वतःचं आवरलं आणि पुढच्या कामाला लागले होते. आईच्या घरी असल्यामुळे थोडंसं निवांत आहे, सगळं उशिरा उठूनच कामांना सुरुवात करते. आता इथे सर्व माझं आवरून झालं आणि त्यानंतर ब्रश करायला घेतला. कालच्याला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारले होते, पण माहीत नाही कशामुळे कमेंट बॉक्स जे आहे तर ते ऑटोमॅटिकली ऑफच राहिलं आणि मी खूप प्रयत्न करून सुद्धा ते मला ऑन करता आलेलं नाही. तर त्याच्यामुळे कालच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला आज सुद्धा देऊ शकता आणि त्याची मला खरंच खूप जास्त मदत होईल. तर असंच मला वाटतंय. कपडे धुवून झाले आणि म्हटले खूप पहिला नाश्ता करावा. पोहे केलेले होते. पोहे काही मला नाश्त्यामध्ये पटत नाही. तर त्याच्यामुळे ते खारी आणि ब्लॅक टी पिला. कारण तसंही मी चहा पीत नाही. मग तो दूध टाकून असो किंवा असा सिंपल असो, पण काही खारी टोस्ट वगैरे खायचे असेल, तर फक्त गोड लागावं म्हणून मी ते घेते. आणि आता इथे कपडे धुतले होते. म्हटले चला कपडे पण सुकायला घालून घ्यावं. कारण उन्हाचा झटका आता लागायला लागला होता. कितीही लवकर जायचं म्हटलं ना उन्हामुळं, तरी पण 8 वाजताच ऊन लागायला सुरुवात होती. तर आता इथे सर्व कपडे सुकायला घातले आणि त्याच्यानंतर मग मी माझं स्वतःचं आवरलं. मावशीच्या मुलाला बोलावलं होतं मला घेण्यासाठी, कारण म्हटले पटकन जाईल आणि पटकन येईल. तर त्या हिशोबाने एकतर आरवी पण स्कूलला गेली होती, तर त्याच्यासाठी आणि आजचा दिवस तर मस्तच गेला. पण संध्याकाळी ना इतकं काहीतरी घडलं ना, की त्याच्यामुळे माझा पूर्ण दिवसाचा मूड ऑफ होऊन बसला. आता ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि मी टेन्शनमध्येच आहे. कारण आता सुद्धा डॉक्टरकडे गेलेले आहे. डॉक्टर काय सांगतात हा मोठा टेन्शन माझ्या डोक्यामध्ये आहे. तर त्याच्यासाठी तरी ते सर्व आवरून घेतलं आणि आता आले होते. तुम्हाला दिसत असेल ऊन किती जास्त लागलं होतं. छोटी-मोठी खरेदी करून झाली आणि आता म्हटले नाश्ता करावा. कारण सकाळी मला खारी टोस्ट ह्याच्यावरती कसा दिवस काढायचा खरंच समजत नाही. मला लागतो प्रॉपर नाश्ता, भाजी-भाकर असेल तर. तर पहिलं म्हटले आता इथे नाश्ता करावा. तर ह्यानी सांगितलं इथे ना खूप छान मिसळ भेटते. आपण पहिले तिथे खाऊन घ्यावं. तर पप्पा पण आले होते, तो पण होता. तर छान अशी पहिली इथे मिसळ खाल्ली आणि तेवढ्यात मला एक अर्जंट फोन आला. अगदी कितीही अर्जंट किंवा किती महत्त्वाचा आवडीच्या व्यक्तीचा फोन असेल ना, खरंच उचलला नाही पाहिजे. कारण माझी इतकी हालत खराब झाली होती ना, नॉर्मल बोलता-बोलता एकतर म्हणजे ना अगदी मला 15 मिनिट गेले असेल, की एकदम सावध होण्यासाठी इतका डेंजर माझा आवाज पण निघत नव्हता. असा ठसका लागला होता. कशी तरी इथे नाश्ता झाला, थोडी शांत झाले आणि त्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये आले. तर आता काय राहिलं होतं, तर म्हटले सँडल घेऊ पहिली आणि त्याच्यानंतर तर बरेच दिवस झाले, की चाललंच होतं. मला सँडल घ्यायला खूप आवडतं. पण काय झालं मला जास्त ना टिकतच नाही चप्पल कुठलीही. अशी एक बाजूनीच ती अशी बारीक-बारीक होत जाते आणि एक बाजूला उंच राहते. आता काही-काही म्हणतात, "तू पाय चालताना व्यवस्थित टाकत नसेल, असा तिर्रा पाय टाकत असेल, वाकडा पाय टाकत असेल, म्हणून तुझ्या चपला तशा वाया जातात." तर मी बराच वेळ पाहिलं कोणती चप्पल भेटते का? पण मला नवीन काही पाहायला भेटतच नाही. तेव्हा म्हटलं चला ह्यावेळेस सँडल घेऊ. त्याच्यामधली मी उद्या सांगेल कोणती घेतलेली 2 मध्ये ऑप्शनमध्ये. तर असा आजचा दिवस गेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.